2000 पूर्ण नाही भेटणार म्हणजे. पंच सामना चालू करायचा आहे. हॅलो षटकातील पुढील चेंडू आणि सामना करता तो सुरेश. आणि मला वाटतं हा पंचाचा हात वरती आलेला आहे म्हणजे नो बॉल. चांगल्याची सुरुवात, चांगली सुरुवात केलेली आहे कामडीपाडा संघाने. पहिला चेंडू आणि नो चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फिरवीट राहणार आहे. चांगली सुवर्ण संधी भगतपाडा संघाला. या सुवर्ण संधीचा लाभ सुरेश शिंगवा बघूया कुठल्या प्रकारे घेतो. आणि चांगलाच फटकावले चेंडू आणि खणखणीत चौकार. एक चेंडू आणि 5 धावा. चांगल्याची फलंदाजी मानावं लागेल सुरेश शिंगवा याच्याकडून. आणि फाराची खराब गोलंदाजी करीत आहे तो राजा कामडीपाडा संघाकडून. पुढील चेंडू राजा यांचा सुरेश साठी. नाव फलंदाज सुरेश आणि हलकाचा कट केलेला चेंडू इष्टरेखाच्या हातातून सुटलेला चेंडू. 1 धाव मात्र पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावचा परिस्थिती सुद्धा नाही. एका धावचे समाधान. धावसंख्या होते 6. 2 चेंडू 6 धावा. चांगल्याची फलंदाजी. पुढे चेंडू राजेश यांचा सामना करीत आहे तो मैया. बघूया चौकार मारतो की षटकार उंचावर गेल्याच्या नादात परंतु पूर्णपणे बीट झालेला आहे. एक चेंडू निर्धाव चेंडू. चांगल्याची गोलंदाजी करीत आहे तो राजा कामडीपाडा संघाकडून. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. सामना करेल तो मैया. बघूया चौकार मारतो की षटकार. हलकाचा प्लेटमेंट केले चेंडू. चेंडू जातोय. बघूया 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा परिणाम चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चांगल्याची फलंदाजी भगतपाडा संघाकडून महेश यांची. 1 चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली 10. अजूनही काही चेंडू शिल्लक. राजेशचा पुढील चेंडू महेश साठी. महेश तयार. उंचावून मारण्याच्या नादात हलकाचा कट केलेला चेंडू. कुठलीही धाव नाही. चांगल्याशी गोलंदाजी. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या कायम फिरवलेली 10. पुढील चेंडू. पुढील चेंडू सामना करेल मैया. पुन्हा उंचावर मारला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी खरी षटकार. चांगल्याची फलंदाजी मानावं लागेल भगतपाडा संघाकडून महेश. धावसंख्या होती 16. बिनबाद 16. हॅलो
बॉल. चला कुठलाही टाइमपास न करता सामना चालू करायचा आहे. आणि षटकातील दुसरा षटक घेऊन जात तो भरत. आणि बरेचसा सामना खेळतो तो सुरेश. भरत आणि सुरेश या दोघांच्या मध्यभागातून सामना चालू होत आहे. नावलेला गोलंदाज भरत. बघूया या सामन्यामध्ये कोण बाजी मारतोय. हलकाचा कट केला चेंडू ऑफ दिशेला. चेंडू जातोय सीमारेखेच्या बाहेर 4 धावेसाठी. खणखणीत चौकार. चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 20. पुढील चेंडू भरतांचा सामना करतो सुरेश. पुन्हा उंचावर मारला चेंडू आणि मिसफिल्डिंग होते कांबडीपाडा संघाकडून. आणि खणखणीत चौकार. पुन्हा चौकार. 2 चेंडू 2 चौकार. सुरेशच्या बॅट खाली निघालेला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 24. पुढील चेंडू भरत यांचा सुरेश साठी. आणि हलकाचा ग्राउंड शॉट मारला चेंडू. बघूया चांगला क्षेत्ररक्षण. एका धावती समाधान. धावसंख्या होते 25. पुढील चेंडू सामना करत तो मैया. आणि हा विकेट पहिला गडी बाद होतोय बगटवाडा संघाचा. मया आता मात्र तंबूच्या आचऱ्यामध्ये पाठवलेला आहे. धावसंख्या झाली 25. आणि मयाची जागा सांभाळण्यासाठी जातो तो दीपक. पुढील चेंडू दीपक साठी. आणि उंचाळ मारण्याच्या नादात परंतु या पुढील चेंडू सुरेश साठी. सुरेश तयार. पुन्हा उंचाळ मारण्याच्या नादात हा पिच चेंडू आणि विकेट. आम्हाला कळलं पण नाही. विकेट. गडी बाद होत आहे सुरेश. आणि सुरेशची जागा सांभाळून जात आहेत तो. पुढील चेंडू शरद साठी. बघूया शरद. आणि उंचाल मारला चेंडू. आणि चेंडू जातो मला वाटतं सीमारेखेच्या बाहेर 6 धावेसाठी. चांगल्याशी फलंदाजी शरद करून पहिल्या चेंडूवरती पहिलाच भागेशांचा सामना करत आहे तो शरद.
पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा पहाड आणि दुसरा चेंडू बघूया. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा पहाड केलेला आहे आणि जल मात्र सुटलेला आहे आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. चांगल्याची फलंदाजी शरद कडून. 2 चेंडू आणि 10 धावा मारल्या आहेत. हो पुढील चेंडू संदीप साठी बघूया. आपल्या संघाला अपेक्षा आहे चौकाराची आणि षटकाराची आणि आउट झाला ना रे तो. गडी 2 बॉल उकला आणि आउट झाला. विकेट कोणाची? शरदची. पुढील चेंडू अरुण साठी बघूया आणि उंचाळवाला चेंडू आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण सुद्धा आणि पुन्हा मला वाटतंय अंपरचा हात वरत झाला मग आउटच झाला ना रे. एका धावते समाधान. धावसंख्या होते 41. षटकातील पहिला चेंडू आणि पॉवर प्लेचा षटक हाणामारीचा षटक आणि तुषार तयार बघूया. पुढचा चेंडूचा प्रहार मोठा पटका षटकाराने प्रहार. पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा प्रहार आलेला आहे. दीपकच्या गोलंदाजीवरती पहिला षटकार. षटकाराने खाता खोलत आहे कामडीपाडे संघाचा. पुढील चेंडू दीपकचा आणि पुन्हा त्या दिशेला मारला चेंडू. पुन्हा जातोय चौकार. आणि तसेच आलेले पुढील सामने पाटोल संघाचा कर्णधार याचा आहे आणि मेंगलपाडा संघाचा कर्णधार नानापेकीसाठी याचा आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. कामडीपाड्याची धावसंख्या होते 2 चेंडू 10 धावा. चांगल्याची फलंदाजी माना लागल. चांगल्याची फलंदाजी तुषार कडून. नावलेला फलंदाज तुषार तसेच नावलेले गोलंदाज सुद्धा दीपक बघूया आपल्या संघासाठी आणि चांगलाच गोलंदाजी मानावं लागेल आता. निर्धावाचा चेंडू आपल्या संघाला पुढे न्यायचं असेल तर चांगली अशी गोलंदाजी करावं लागेल. तसेच कामडीपाडा संघाला आपला संघ पुढे न्यायचा असेल तर फटकेबाजी करावं लागेल. पुढील चेंडू दीपकचा तुषार साठी. चांगल्याची फलंदाजी करत आहेत तुषार. हलकासा ग्राउंड शॉट मारेला चेंडू परंतु सुरेश कडून मिस फिल्डिंग होते. चांगल्या क्षेत्र केलं असतं तर कदाचित गडी बाद होता परंतु चांगल्याचे क्षेत्ररक्षण झाले नाही. गोलंदाजाला साथ नाही. पुढील चेंडू दीपकचा राजेश साठी. राजेश तयार बघूया राजेश आपल्या संघासाठी काय करतो. हलकाचा प्लेटमेंट केला चेंडू. 1 धाव पूर्ण. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 12. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक दीपकचं. बघूया तुषार आणि चांगलाच क्षेत्ररक्षण केले आपल्या संघासाठी. 2 धावा बचत केल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या होते 14. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 14. बिनबाद 14. मेंगलपाडा संघाचा कर्णधार पाटोल संघाचा कर्णधार नानापेकीसाठी याचा आहे आणि आलेल्या संघाने या ठिकाणी नाव नोंदणी करायची आहे.
पुढील चेंडू षटकातील दुसरा षटक घेण्यात येतो लक्ष्मण. चला पंच सामना चालू करायचा आहे. अजूनही सामने खेळायचे बाकी आहेत. नंतर मग दोनच वरीस खेळवण्यात येतील. षटकातील पहिला चेंडू लक्ष्मण यांचा सामना करेल तो राजू. बघूया राजा आपल्या संघासाठी काय करतो. लक्ष्मण आणि राजा आणि चांगला असा उंचार मारला चेंडू. बघूया एक धाव पूर्ण. एका धावती समाधान. एका धावनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 15. पुढील चेंडू लक्ष्मण यांचा सामना करेल तुषार. मारण्याच्या नादात परंतु पूर्णपणे बीट झालेला आहे. निर्धावाचा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी लक्ष्मण कडून. पुढील चेंडू लक्ष्मणचा तुषारसाठी. हलकासा ग्रांशन मारलेला चेंडू. बघूया किती धावा घेतात. एक धाव पूर्ण. एक धावती समाधान. चांगला असं क्षेत्ररक्षण सुरेश कडून. धावसंख्या होते 16. अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडू 28 धावा. पुढील चेंडू लक्ष्मणचा सामना कर राजेश आणि निर्धावाचा चेंडू. चांगल्याची गोलंदाजी मानाला लक्ष्मण कडून. पुढील चेंडू लक्ष्मणचा सामना करेल तो राजेश. हलकाचा ग्रांशन मारला चेंडू. बघूया एक धाव पूर्ण. एका धावती समाधान. धावसंख्या होते 17. चला मेंगलपाडा आणि पाटोल संघाचा कर्णधार मुलांनी सगळ्यांनी तिथून उठायचं आहे. चला बाजूला बोलालो. पुढील चेंडू लक्ष्मणचा सामना करेल तुषार. चांगल्याची गोलंदाजी लक्ष्मण कडून. कॅमेरामॅन कॅमेरा. अजूनही कामडीपाडा संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावा. 12 चेंडू आणि 27 धावा. चांगल्याची फलंदाजी करावी लागेल कामडीपाडा संघाला. पुढील चेंडू मया यांचा आणि राजेश चांगला असा उंचावर मारलेला चेंडू. बघूया अजूनही जल मात्र काही घेता आली नाही आणि धाव मात्र 1 2. अंबर धाव किती 2. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 19. अजूनही पुढील चेंडू मयांचा सामना करतो राजेश. बघूया
चांगलासा फलंदाज हलकासा ट्रीटमेंट केलेला चेंडू चेंडू जातोय बघूया एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण चांगल्याशी फलंदाजी मानावं लागेल राजेश कडून धावसंख्या 2 पुढे सरते धावसंख्या झाली ती 21 अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 23 धावांची गरज कामेडीपाडा संघाला 10 चेंडू 23 धावा पुढील चेंडू भयांचा आणि उंचाई मारलेला चेंडू बघूया जल होण्याची शक्यता परंतु जल मात्र काही टिपता आलेली नाही चांगला असं आणि 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरते धावसंख्या वरती 23 पुढे चेंडू मयाचा सामना करेल राजा आणि उंचाईवाला चेंडू बघूया एक धाव पूर्ण आणि एका धावती समाधान चांगला असं क्षेत्ररक्षण शरद कडून धावसंख्या होते 24 अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 20 धावा 8 चेंडू 20 धावा आता मात्र दोन्ही संघाला इंडिकेटर लागलेले आहेत दोन्ही संघाच्या छाती धडधड 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 पुढील चेंडू मयाचा सामना करेल तुषार नावलेला फलंदाज कामेडीपाडा संघाकडून बघूया तुषार आहे तोपर्यंत मॅच आहे चेंडू जातोय षटकार चांगल्याची फलंदाजी कामेडीपाडा संघाकडून चांगल्याचा फलंदाज तुषार या धाव षटकाराच्या चांगल्याच फलंदाजी धावसंख्या होते 30 या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पोहोचला गेली 30 धावा अजूनही 7 चेंडू 14 धावा जिंकण्यासाठी 7 चेंडू 14 धावा आणि हा निर्धावाचा चेंडू चांगल्याची गोलंदाजी मयाकडून